सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरे शिवतीर्थावरून रवाना झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, मोर्चासाठी सर्व कार्यकर्ते राज्यभरातून आता मुंबईमध्ये जमत आहेत आणि आता शिवतीर्थावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे रवाना झालेले आहेत, निघालेले आहेत। श्वेता, विशेष म्हणजे यंदा राज ठाकरेंनी जे ठरवलेलं आहे ते म्हणजे लोकलने ते प्रवास करून जाणार आहेत। त्यामुळे लोकलने प्रवास करताना कशा प्रकारे नियोजन केले जाणार हे देखील पाहावं लागणार, कारण मोठ्या संख्येने मनसैनिक देखील त्यांच्यासोबत असणार। आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे देखील जोडले गेलेले आहेत। गोविंद, सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरे शिवतीर्थावरून निघालेले आहेत, ते लोकलने प्रवास करणार आहेत, कशा प्रकारचं नियोजन पाहायला मिळतंय? आताच काही क्षणापूर्वी राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी निघाल्याचं पाहायला मिळतं आहे। राज ठाकरेंचं दादरचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ, तिथून राज ठाकरे मोर्चासाठी निघालेले आहेत। त्यांच्यासोबत मनसेचे जे नेते आहेत, बाळा नांदगावकर असतील, अविनाश अभ्यंकर असतील, त्याचबरोबर नितीन सरदेसाई असतील, हे सर्व जे नेते आहेत तेही राज ठाकरे यांच्यासोबत निघालेले आहेत। आता राज ठाकरेंचा ताफा जो आहे शिवतीर्थवरून दादर रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गानं राज ठाकरे जे आहेत ते चर्चगेट स्टेशनला उतरतील आणि त्यानंतर हॉटेलमध्ये इतर सगळे जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर 1 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। परंतु आता जे आहेत ते राज ठाकरे दादर स्टेशनच्या दिशेने गेल्याचं पाहायला मिळतं आहे आणि काहीच वेळामध्ये दादर स्टेशनवरून लोकलवरून राज ठाकरे यांचा जो प्रवास आहे तो सुरू होईल आणि त्यानंतर चर्चगेटवरून बाकीच्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटतील। आता राज ठाकरे या ठिकाणी दादर स्टेशनच्या जवळ सुविधाचा जो परिसर आहे त्या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। अगदी गोविंद, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दादर रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गर्दी असते, कोणत्याही वेळेला तुम्ही जा आणि आता तर सकाळची वेळ आहे, सध्या तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी असेल, त्या संदर्भात रेल्वेकडून पोलिसांकडून काय नियोजन करण्यात आलंय, काय व्यवस्था करण्यात आली आहे? एकूणच आपण बघितलं तर या ठिकाणी मनसेची आणि महाविकास आघाडीने जी मोर्चाची घोषणा केल्यानंतर आणि त्यानंतर राज ठाकरे रेल्वेने प्रवास करणार आहेत याच्याबाबतची माहिती दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतो आहे। मनसेकडून राज ठाकरे कोणत्या मार्गाने जाणार याबाबतचा रूटही देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आता जर दादर रेल्वे स्टेशनची जर परिस्थिती बघितली तर सकाळचा या ठिकाणी वेळ आहे आणि पीक आवर्स असल्यामुळे चाकरमानी जे आहे किंवा मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या लोकलमधून प्रवास करत असतात। अशा वेळेला कुठल्याही पद्धतीचं चिघळाचिघळ होऊ नये किंवा मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेनं खबरदारीचे उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मनसेचे जे काही ठराविक नेते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत, मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा फौजफाटा या ठिकाणी घेऊन राज ठाकरे निघालेले नाहीत। राज ठाकरे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक देखील आहेत। मनश्री, राज ठाकरे दादर परिसरामध्ये पोहोचले, रेल्वे स्थानक परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि दादरवरूनच ते आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत। ज्या ठिकाणाहून म्हणजेच फॅशन स्ट्रीट पासून मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी ते लोकलला प्रवास करतायत, तुम्ही स्वतः तिथे आहात, काय पाहायला मिळतं? दादर स्थानकामध्ये आणि सध्या दादर स्थानकाजवळ राज ठाकरे यांची गाडी आता उभी आहे। राज ठाकरेंकडनं सध्या दादरच्या संपूर्ण परिसराचं निरीक्षण केलं जात आहे। राज ठाकरेंच्या अवतीभोवती अर्थातच मोठी गर्दी असणार आहे, त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी दक्षता घेतलेली आहे की मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये याकरता ते प्रयत्न करतायत। इतकंच नाही तर सध्या आपल्याला बघायला मिळतंय की त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि नेते हे सुद्धा येणार आहेत। राज ठाकरे अनेक वर्षांनंतर लोकलनं प्रवास करतायत, त्याच्यामुळे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे की राज ठाकरे लोकलनं प्रवास करताना नेमक्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत। सध्या त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर आहेत, त्यानंतर नितीन सरदेसाई आहेत आणि इतर मनसेचे पदाधिकारी सुद्धा आहेत। त्याच्यामुळे पोलिसांकडून सुद्धा राज ठाकरे यांच्या प्रवासासाठी आता सगळी तयारी केली जाते। राज ठाकरे यांच्या प्रवासाकरता कोणतीही अडचण येणार नाही अशी तयारी आता सध्या केली जाते। तर पुरेसा बोलका हे दृश्य आहे, हा खूप गजबजलेला परिसर असतो एरवी सुद्धा आणि आजही तिथे मोठ्या संख्येने आपल्याला गर्दी पाहायला मिळते। सकाळी साधारण 10-20 आता झालेले आहेत, घड्याळामध्ये
प्रचंड गर्दी आहे, मात्र राज ठाकरे हे या मोर्चासाठी लोकलनं जाणार हे त्यांनी आधीच सांगितलेलं होतं आणि त्यासाठी रेल्वे प्रशासनानं असेल, पोलीस प्रशासनानं असेल, नियोजन सुद्धा केलेलं आहे. मोठी गर्दी आहे. राज ठाकरे यांचा स्वतःचा सुद्धा चाहता वर्ग आहे आणि आज निवडणूक याद्यांमधला घोळ दूर व्हावा आणि त्यानंतरच निवडणुका व्हावा अशी जी त्या प्रमुख मागणी घेऊन ते हा मोर्चा काढणार आहे. त्यासाठी सर्वांनीच लोकलनं या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. ही सगळी दृश्य आपण पाहिलेली आहे. झी 24 तासवर या प्रत्येक मोर्चाच्या घडामोडीचे अपडेट्स आपण वेळोवेळी पाहत असणार आहोत आणि आता ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे सध्या रेल्वे स्थानकामध्ये दाखल झालेले आहेत. दादर टू चर्चगेट, दादर ते चर्चगेट असा ते प्रवास करणार आहे आणि आंदोलन स्थळी जाणार आहेत. श्वेता, राज ठाकरेंनी ज्यावेळेस संपूर्ण प्रेझेंटेशन मांडलेलं होतं मतदार याद्यांसंदर्भातलं, त्यावेळेस त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले होते. आता अनेक महत्त्वाच्या नेत्यांचं देखील आपण काही दृश्य बघतोय. बाळा नांदगावकर देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठकांकडे आपण जाणार आहोत. मनश्री, बाळा नांदगावकर तुमच्यासोबत आहेत. नक्कीच बाळा नांदगावकर आहेत, अविनाश अभ्यंकर आहेत आणि राज ठाकरे हे मुंबईकरांसोबत प्रवास करतायत. सर, किती वर्षांनी राज ठाकरे लोकलनं प्रवास करत असावेत? बऱ्याच वर्षांनी करतात. मध्यंतरी त्यांनी डोंबिवलीवरून याचा प्रवास केला होता. नक्की. मात्र प्रत्येक मुंबईकरांना आज उत्सुकता आहे, कारण लोकल प्रवास असेल, लोकल कर्मचारी असतील, त्यांच्यासाठी कायमच मनसेनं आवाज उठवलेला आहे. नेहमीच आमची लोक, आमच्या रेल्वे कर्मचारी सेना आहे ती नेहमीच आवाज प्रवाशांच्यासाठी उठवत असतात. आणि आपण बघतोय की आता प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत. वेस्टर्न रेल्वेने आज प्रवास करणार आहेत राज ठाकरे. दृश्यांवरती जाऊयात थेटपणे. राज ठाकरेंच्या सोबत त्यांचा प्रवास सुखकर होईल किंवा कोणताही गर्दी गोंधळ निर्माण होणार नाही, मुंबईकरांना कोणताही त्रास होणार नाही याकरता दक्षता घेतली जाते आणि सर्वांना सावधानतेचा देखील इशारा दिला होता की सुरक्षितरित्या हा प्रवास व्हावा. कारण एकंदरीतच मुंबईकरांना सुद्धा राज ठाकरेंना लोकलनं प्रवास करताना बघण्याची खूप इच्छा आहे. आणि सध्या माझ्या मागची ही दृश्य तुम्ही बघतात की अविनाश अभ्यंकर सुद्धा, त्यासोबतच नितीन सरदेसाई सुद्धा आहेत आणि आता लोकलनं प्रवास करायला सुरुवात करणार आहेत राज ठाकरे. सर, कितीची लोकल आहे साधारण? आता कितीची लोकल आपण पकडणार आहोत? 10-14 सुटलेली. तर रेल्वेचं तिकीट काढून आता राज ठाकरे हे स्वतः लोकलनं प्रवास करतायत. मुंबईकरांची मोठी गर्दी आहे. थेटपणे दृश्यांवरती आपण जास्तीत जास्त जाऊयात की मुंबईकर सुद्धा राज ठाकरेंना बघायला कसे उत्सुक आहेत आणि पोलिसांकडनं सुद्धा दक्षता घेतली जाते. इकडे मागे आपण बघितलं तर प्लॅटफॉर्मवरती पोलीस सगळ्या मुंबईकरांची गर्दी जी आहे ती हटवायला मदत करतायत. कुठेही गर्दी होऊ नये आणि राज ठाकरे यांचं आगमन प्लॅटफॉर्मवर झालेलं आहे. वेस्टर्न रेल्वेचा हा प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून राज ठाकरे प्रवास करतायत आणि नेमके कोणत्या डब्यामध्ये ते बसतील याची उत्सुकता तर आहे. तर राज ठाकरे हे प्लॅटफॉर्मवरती दाखल झालेले आहेत. मात्र मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये याकरता दक्षता घ्या असं आवाहन मनसेकडनं वारंवार केलं जाते. सध्या चर्चा सुरू आहे. नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर आणि बाळा नांदगावकर हे प्रमुख 3 नेते राज ठाकरे यांच्या सोबत आहेत. बाकी सुरक्षा व्यवस्था देखील त्यांच्या सोबत आहे. मुंबई पोलीस हे सुद्धा गर्दीला नियंत्रित करण्याचं काम करतात आणि समोरचं दृश्य आपण जर बघितलं तर मुंबईकर सुद्धा समोरून जाणाऱ्या लोकलमधून त्यांची छबी टिपायला आतुर झालेले आहेत. समोरून जी लोकल जाते आहे त्या लोकलमधून सुद्धा छबी टिपली जाते आणि समोरच्या लोकलमधून प्रवास करताना राज ठाकरे यांना अभिवादन केलं जात आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच राज ठाकरेंची क्रेज आपण मुंबईकरांमध्ये किती आहे ते बघू शकतोय. आणि अवघ्या काही सेकंदामध्ये ट्रेन या ठिकाणी दाखल होईल. चर्चगेटची ही स्लो ट्रेन असणार आहे. 10:16ची ट्रेन कदाचित राज ठाकरे पकडू शकतात आणि आता ट्रेन प्लॅटफॉर्मवरती येते. खरं तर राज ठाकरेंनी यापूर्वी त्यांच्या भाषणामध्ये एक किस्सा सांगितला होता की त्यांनी मीडियाकर्मींना कसं फसवलेलं होतं, कशा पद्धतीने ते दुसऱ्या डब्यामध्ये चढले होते आणि मीडियाकर्मी आणखी वेगळ्या डब्यामध्ये चढले होते. मात्र आता काही क्षणामध्ये राज ठाकरे हे रेल्वेच्या डब्यात चढतील आणि अर्थातच मुंबईकरांसोबत प्रवास करतील. खरं तर ही कार आहे. शनिवारचा दिवस असला तरी सुद्धा अर्थातच दादर हे गजबजलेलं रेल्वे स्टेशन असतं. त्याच्यामुळे दादरला कायमच प्रवाशांची गर्दी असते. ही प्रवाशांची गर्दी आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. TC सुद्धा त्यांच्या मदतीला आलेले आहेत. त्याच्यामुळे राज ठाकरे आता लोकल डब्यामध्ये प्रवेश करतील. त्यांना चढू दे.
दादर स्टेशनवरची पाहत होतो श्वेता, राज ठाकरे मुंबईकरांसोबत आज प्रवास करणार, कारण राज ठाकरे यांनी मुंबईकरांच्या अनेक समस्या मांडलेल्या आहेत आणि आज मुंबईची लाईफलाईन जिला मानलं जातं ती म्हणजे मुंबईकरांची लाडकी लोकल. त्या लोकल मधून आज राज ठाकरे इतक्या वर्षांनी प्रवास करणार आहेत. खरं तर राज ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी असते आणि त्याच सगळ्यांना राज ठाकरेंना बघण्याची उत्सुकता असते आणि आज ह्या सगळ्यांनाच राज ठाकरेंना बघता येते, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद पाहायला मिळतो. अगदी प्राची, उमेदीच्या काळात मी अनेकदा लोकलला प्रवास केला होता असं अनेकदा राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीमधून सांगितलेलं आहे आणि आज त्या कित्येक वर्षांनंतर ते आता लोकलला प्रवास करतायत. निमित्त आहे मोर्चाचं, मात्र या निमित्तानं का होईना या रोजच्या प्रवासामध्ये कोणकोणत्या अडचणी मुंबईकरांना येतात त्या संदर्भातल्या गोष्टी सुद्धा त्यांना समजतील. तसंच काही प्रवासी जर त्यांच्या डब्यामध्ये असतील तर ते सुद्धा त्या संदर्भात राज ठाकरेंशी बोलतील. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सकाळची वेळ आहे, प्रचंड गर्दी आहे आणि त्या या गर्दीतून कसा मुंबईकर एरवी सुद्धा प्रवास करतोय या गोष्टी सुद्धा राज ठाकरे यांना कळतील. मोठी गर्दी झालेली आहे, रेल्वे कर्मचारी, रेल्वे टीसी सुद्धा त्यांच्या मदतीसाठी आलेले आहेत, पोलीस तर आहेत, त्याचबरोबर मनसेचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येनं इथे पाहायला मिळत आहेत. खरे श्वेता, दादर स्थानक म्हणजे गजबजलेले ठिकाण जिथे वर्षाच्या 12ही महिने गर्दी असते. बाहेरून येणारे अनेक प्रवासी त्या ठिकाणी असतात आणि याच गर्दीमधून आज राज ठाकरे प्रवास करणार आहेत. खरं तर मुंबईकर आणि लोकल हे एक समीकरण आहे जे जुळलेले, जे कधीच लांब होणार नाहीये आणि याच मुंबईकरांचा रोजचा प्रवास नेमका कसा असतो, कशा पद्धतीने ते प्रवास करतात, या सगळ्या समस्या आज राज ठाकरे देखील अनुभवणार आहेत. खरं तर गेले अनेक वर्ष आधी त्यांनी हा प्रवास केलेला होता, मात्र या अनेक वर्षांमध्ये अनेक गोष्टी बदललेल्या आहेत आणि आज राज ठाकरे यांना बघतोय की ते अनेक जण त्यांना बघायला येत आहेत. मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, त्यांना अभिवादन अनेक जण करतायत, त्यांचे फोटो काढतायत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील करतायत. तर यासाठी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे. मनश्री, एक लोकल गेलेली आहे, आता कुठली लोकल येणार आहे? आणि आपण पाहतोय जेव्हा सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा प्रवास करतो तेव्हा लोकलसाठी आपल्याला काही वेळ तात्काळ थांबावं लागतं आणि सध्याचं वातावरण आहे असं की पाऊस पण पडतोय आणि मध्येच उकाडा सुद्धा जाणवतोय. राज ठाकरे अनेक जे समोरून जाणारी रेल्वे आहे त्यातले जे लोक आहेत ते त्यांना अभिवादन करतायत. राज ठाकरे सुद्धा त्यांना अभिवादन करतायत. तो 10-16ची लोकल गेलेली आहे आणि आता 10-19ची लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्मवर येईल. थोड्याच वेळात म्हणजे अवघ्या काही सेकंदात प्लॅटफॉर्मवर येईल आणि याच लोकलमध्ये राज ठाकरे बसतील अशी माहिती मिळते. राज ठाकरे यांचं आजची मुद्रा अतिशय प्रसन्न आपल्याला बघायला मिळते, कारण सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये ते वावरत आहेत. खरं तर कोणताही राजकीय नेता असेल तो जास्तीत जास्त आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतो आणि मुंबई लोकल हे त्याचं एक सर्वात महत्त्वाचं साधन आहे की मुंबईकरांची जर मतं जाणून घ्यायची असतील, त्यांची जर विचारप्रणाली जाणून घ्यायची असेल तर मुंबई लोकल सारखा एक महत्त्वाचा साधन नाही. मात्र कदाचित या 10-19च्या लोकलमध्ये सुद्धा कदाचित राज ठाकरे बसणार नाही. ही दुसरी लोकल सुद्धा आता प्लॅटफॉर्मवरनं पास होते. जे तिकीट काढलेलं आहे राज ठाकरेंनी ते चर्चगेटपर्यंतचं आहे, त्याच्यामुळे एकंदरीत सगळ्या माध्यमकर्मींना सोबत घेऊन इतर मुंबईकरांशी चर्चा करत, त्यांच्याशी बोलत आणि आपल्या सगळ्या मनसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राज ठाकरेंना या ठिकाणी जायचं आहे. आणि आपण बघतोय की राज ठाकरे हे स्वतःचं तिकीट तपासत आहेत. त्यांनी तिकिटावरती एक स्वाक्षरी देखील केलेली आहे. इकडचे काही मुंबईकर, सर्वसामान्य मुंबईकर नागरिक आहेत. रेल्वे तिकिटावर सही मिळणं राज ठाकरेंची ही त्यांच्या दृष्टीने सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे साहेबांना सुद्धा संदेश दिला जातोय, राज ठाकरेंना संदेश दिला जातोय. लोकलच्या तिकिटावरती राज ठाकरेंची सही घेतली जाते. जसं मी मगाशी म्हटलं की कुठलाही राजकीय नेता असेल त्यांना सर्वसामान्यांमध्ये मिसळायचं असतं. जर मुंबईतली राजकीय मतं जाणून घ्यायची असतील, सर्वसामान्य मुंबईकरांची मतं जाणून घ्यायची असतील तर मुंबई लोकलसारखा दुसरं ठिकाण असू शकत नाही. कारण या लोकलमध्ये सर्व भाषांचे, सर्व जाती धर्मांचे नागरिक हे एकत्र प्रवास करत असतात. प्रत्येकाची एक वेगवेगळी विचारप्रणाली असते आणि ती विचारप्रणाली घेऊन ते अर्थातच धावत असतात. आणि जसं तू म्हणालीस की मुंबईकरांचं आयुष्य हेच मुळात घड्याळापाशी बांधलं गेलेलं आहे. अगदी लोकलच्या वेळा या सेकंदानं बदलत असतात आणि काही सेकंदांचा फरक हा सुद्धा मुंबईकरांना खूप मोठा वाटत असतो. कारण मुंबई ही धावपळीची नगरी आहे, मुंबई कायम धावत असणारं शहर आहे आणि म्हणूनच या धावत्या शहराला जर राजकीयदृष्ट्या ताब्यात ठेवायचं असेल तर अर्थातच या धावत्या शहराचा एक महत्त्वाचं अंग असणाऱ्या मुंबई लोकलची पाहणी करणं, तिला समजून घेणं ही सुद्धा तितकीच महत्त्वाची राजकीय गरज बनते. अर्थातच प्रत्येक राजकीय पक्षांच्या या वेगवेगळ्या संघटना असतात, रेल्वे संघटना असतात. मनसेची देखील एक महत्त्वपूर्ण संघटना आहे, त्यांचे अध्यक्ष सुद्धा आज राज ठाकरेंच्या सोबत आहेत.
आहेत त्यांनी सुद्धा राज ठाकरेंचा प्रवास व्यवस्थित कसा होईल याची दक्षता घेतली आहे. अगदी रेल्वेच्या स्टेशनवरती जो माहोल आपण बघतो आहोत तो माहोल जर आपण समोर एक लोकल आली आहे, मी दृश्य दाखवते माझ्या कॅमेरामनला विनंती करून की समोरची जी दृश्य आहेत समोरच्या लोकलमधली जी दृश्य आहेत की राज ठाकरे यांची छबी टिपण्यासाठी लोक दारात येऊन थांबलेली आहेत. त्यांची छबी टिपली जाते मोबाईलच्या द्वारे आणि आता राज ठाकरे हे थोडं अंतर पुढे चालत आहेत आणि थोड्या वेळाने ते कदाचित पुढच्या लोकलमध्ये बसतील, कारण गर्दी इतकी आहे की प्रत्येकाला सामावून घेणं आणि प्रत्येकाला सुरक्षितपणे हा प्रवास करवणं हे एक मोठं आव्हान आहे मुंबई पोलिसांसमोर सुद्धा आणि मनसैनिकांसमोर सुद्धा. अर्थातच मनसेचे स्वयंसेवक आहेतच या ठिकाणी, त्याच्यामुळे राज ठाकरेंकडनं सुद्धा आवाहन केलं जात आहे की माध्यमकर्मींनी थोडी शिस्त पाळावी आणि आपला जो प्रवास आहे तो सुरक्षित कसा होईल याकडे लक्ष द्यावं. पुन्हा एकदा मी विनंती करेन माझ्या कॅमेरामनला की समोरच्या प्लॅटफॉर्मवरची दृश्य दाखवावीत आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवरनं आपण बघतोय की राज ठाकरेंना अभिवादन केलं जात आहे. अगदी लहान थोर असतील, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण राज ठाकरेंना अभिवादन करतायत. राज ठाकरेंची छबी मोबाईलमध्ये टिपतायत आणि मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलीस जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांची सुरक्षितता बघता आहेत की कोणीही रेल्वे प्लॅटफॉर्मच्या चुकून जरी खाली पडला तर मोठा अपघात होऊ शकतो. लोकल ट्रेन ही मोठ्या वेगाने येत असते प्लॅटफॉर्मवरती, त्याच्यामुळे सुरक्षिततेची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे मुंबईकरांनी मोठी गर्दी केलेली आहेच राज ठाकरेंना बघण्यासाठी, कारण राज ठाकरेंसारखा मराठीचा मुद्दा मांडणारा, कायमच मराठीभोवती आपलं राजकारण विणणारा नेता जेव्हा लोकलनं प्रवास करतो तेव्हा ते दृश्य खचितच आपण म्हणतो ज्याला बातमीच्या भाषेत ज्याला न्यूज व्हॅल्यू म्हणतो तशा न्यूज व्हॅल्यूची ठरतात. आणि आता पुन्हा एकदा एक लोकल आलेली आहे जी आहे 10-22ची लोकल, चर्चगेट स्लो लोकल आहे. या लोकलमध्ये आता गर्दी किती आहे हे बघून राज ठाकरे कदाचित चढतील. आधीच्या 2 लोकल या गर्दीमुळे राज ठाकरेंनी सोडून दिलेल्या आहेत आणि आता राज ठाकरे हे कदाचित प्रथम श्रेणी दर्जामध्ये चढतील. तर आपण बघतोय की राज ठाकरे हे कदाचित या प्रथम श्रेणीच्या डब्यामध्ये चढू शकतात आणि राज ठाकरेंनी जे आधी सांगितलेलं होतं, आपण पुन्हा एकदा कॅमेरा राज ठाकरेंवरतीच नेऊयात की राज ठाकरेंनी यापूर्वी सांगितलेलं होतं की अनेकांना मी फसवणार आहे, विशेषतः माध्यमकर्मींना फसवणार आहे, हे त्यांनी जाहीर भाषणात सांगितलं होतं. तर सध्या ते थोडीशी थट्टा मस्करीच्या मूडमध्ये आहेत राज ठाकरे माध्यमांसोबत, की त्यांचा असा उद्देश आहे की आपल्यापासून जे कॅमेरे आहेत ते थोडे लांब जावेत आणि आपला प्रवास हा शांततेत व्हावा. मात्र अर्थातच माध्यमकर्मी राज ठाकरेंची पाठ काही सोडणार आहेत असं तर सध्या तरी दिसत नाहीये आणि झी 24 तास अर्थातच राज ठाकरेंची प्रत्येक छबी, प्रत्येक हालचाल आणि एकंदरीतच सध्याचा मोर्चाचे प्रत्येक अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे. यापूर्वी राज ठाकरेंनी भाषणामध्ये सांगितलं होतं की कल्याण ते दादर असा त्यांनी प्रवास केलेला होता आणि तो प्रवास अतिशय संस्मरणीय होता असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. कारण रस्ते प्रवास करणं हे आता मुंबईत प्रचंड कठीण झालेलं आहे, कारण रस्त्यांमध्ये प्रचंड खड्डे आहेत. त्याच्यामुळे वाहतूक जर करायची असेल रस्ते मार्गाने तर तुम्हाला अगदी काही मिनिटांच्या प्रवासासाठी तास-दीड तास मोजावा लागू शकतो आणि म्हणूनच मुंबईची लोकल हा मुंबईचा श्वास ठरतो आणि त्याच मुंबईच्या लोकलच्या आधारे राज ठाकरेंनी आज प्रवास करायचं ठरवलेलं आहे आणि सातत्याने आपण दाखवतो आहोत की लोकल जात आहेत. आता 3री लोकल सुद्धा गेलेली आहे श्वेता, त्याच्यामुळे 10-22ची लोकल गेल्यानंतर आता 10-26ची लोकल लागेल जी चर्चगेट स्लो लोकल असेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरनं राज ठाकरे प्रवास करतायत आणि हा जर प्लॅटफॉर्म बघितला आपण तर या प्लॅटफॉर्मवरती ठिकठिकाणी मनसेचे झेंडे सुद्धा लागलेले आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत मनसैनिकांनी आज दादर स्टेशन गाजवून टाकायचं ठरवलेलं आहे. आतापर्यंत जे आवाहन करण्यात आलं अगदी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा आणि राज ठाकरेंच्या मनसेकडनं सुद्धा की जास्तीत जास्त लोकलनं प्रवास करा आणि या ठिकाणी म्हणजे फॅशन स्ट्रीटच्या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचा. समोरच्या प्लॅटफॉर्मवरची दृश्य एकदा आपण दाखवूयात की मुंबईकरांची जी दृश्य आहेत ती तर बघण्याजोगी आहेतच, मात्र समोरच्या प्लॅटफॉर्मवरती बॅनर सुद्धा लागलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. सत्याच्या मोर्चाचे बॅनर रेल्वे स्थानकांवरती सुद्धा लागलेले आहेत आणि पुन्हा एकदा पोलीस हे अलर्ट मोडवरती आलेले आहेत. पुन्हा एकदा पुढची लोकल येते आहे आणि पुढच्या लोकलमध्ये कदाचित राज ठाकरे चढतील. प्रथम श्रेणीच्या वर्गामध्ये प्रथम श्रेणीचा जो डबा असतो त्यामध्ये राज ठाकरे चढणार आहेत आणि त्याच मार्गे प्रवासही करणार आहेत. राज ठाकरेंनी तिकीट सुद्धा काढलेलं आहे आणि यापूर्वी काही मुंबईकरांना त्यांनी आपली स्वाक्षरी दिलेली आहे तिकिटावरती. त्यामुळे आता राज ठाकरे या ट्रेनमध्ये तरी चढतायत का हे आपण बघूयात. प्रत्येकाला
उत्सुकता आहे, कारण सर्वसामान्य मुंबईकरांसोबतचा राज ठाकरेंचा हा अनेक वर्षांनंतरचा प्रवास आहे. बाळा नांदगावकरांशी काही वेळापूर्वी आपण एक छोटी बातचीत केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की हो, बऱ्याच वर्षांनी राज ठाकरे लोकलमधनं प्रवास करतायत, ते उत्साही सुद्धा आहेत त्या दृष्टीने. त्यामुळे एकंदरीतच रस्ते वाहतुकीचा खडतर प्रवास याऐवजी राज ठाकरे लोकलमधून प्रवास करण्याला आज प्राधान्य देत आहेत. त्याच्यामुळे मोर्चा आणि आज राज ठाकरेंचा लोकल प्रवास हे समीकरण जुळून येत आहे. पूर्णपणे आपण बघतोय की इतर राजकीय नेते असतील, मनसेचे इतर मनसैनिक आणि पदाधिकारी असतील, हे सुद्धा या ठिकाणी लोकलमधून प्रवास करत येत आहेत. अनेकांनी तर प्रतिकात्मक असे मतचोरीचे पुतळे सुद्धा आणलेले आहेत, EVM मशीन आणलेले आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मतदार यादीमधल्या घोळाचा निषेध करायचा ठरवलेला आहे. त्याच्यामुळे आता राज ठाकरे नेमक्या कुठल्या लोकलमधनं प्रवास करतायत हे बघणं महत्त्वाचं आहे. आता ही माझ्या मते चौथी लोकल गेलेली आहे प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर, आणि राज ठाकरे हे प्रथम श्रेणीच्या दर्जाच्या डब्याजवळच उभे आहेत. मात्र ही चौथी लोकल गेली, जोपर्यंत संपूर्ण गर्दी हटवली जात नाहीये. कारण ज्या पद्धतीने राज ठाकरेंना बघण्यासाठी मुंबईकर उत्सुक आहे ते पाहता इथे कुठलेही छोटा मोठा का होईना पण अपघात होऊ नये याची दक्षता राज ठाकरे आणि मनसैनिकांकडनं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं, मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांकडनं घेतली जाते. कारण मुंबईकरांसाठी हा मोर्चा आहे असं यापूर्वीच मनसेने सांगितलेलं आहे. सर्वसामान्यांसाठीचा हा मोर्चा आहे, त्यामध्ये सर्वसामान्यांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करा असे आदेशच राज ठाकरेंनी यापूर्वी दिलेले होते. त्यामुळे मुंबईकरांना जर कुठलाही त्रास द्यायचा नसेल तर गर्दीचं नियंत्रण ठेवणं, गर्दीचं नियोजन करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि मनसैनिक जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा इथे दाखल झालेले आहेत. ते स्वतः मानवी साखळी करून उभे आहेत राज ठाकरेंच्या भोवती आणि आजूबाजूच्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी. अर्थातच मुंबई पोलीसही त्यांच्या मदतीला आहेत, त्यासोबतच रेल्वे पोलीसही त्यांच्या मदतीला आहेत. मात्र पुन्हा एकदा आपण दृश्य दाखवूयात की समोरची जी लोकल जाते त्या लोकलची ही दृश्य, या लोकलमधनं राज ठाकरेंची छबी टिपण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी आतुरलेले मुंबईकर आहेत. खरं तर वेस्टर्न लाईन ही बऱ्यापैकी आपण बघतो की मालाड, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली या ठिकाणी जाणाऱ्या या लोकल आहेत. आणि या ठिकाणी जाणाऱ्या ज्या लोकल असतात त्या ठिकाणी अनेकदा जे वर्चस्व आपण बघतो हे भाजपचे मतदारसंघ आहेत. त्याच्यामुळे भाजप पक्षाचं वर्चस्व असणारे वेस्टर्न लाईनचे हे सगळे मतदारसंघ आहेत. मात्र याच वेस्टर्न लाईनवरनं, दादर स्थानकावरनं आता राज ठाकरे प्रवास करतात. अगदी अस्सल मुंबईकर जसा घाम गाळत मुंबईच्या लोकांना प्रवास करत असतो, साधारण तसाच आता राज ठाकरेंचा हा प्रवास होणार असं दिसतंय. फलाटावर आहेत, 4 लोकल गेलेले आहेत, मात्र त्यांना काही चढता आलेले नाही किंवा ते चढलेले नाहीयेत. काय सध्याचं दृश्य दिसतंय बरं, त्यांची भावमुद्रा सुद्धा आपल्याला प्रसन्न दिसते. अगदीच ते आजपासून सकाळपासूनच राज ठाकरे हे अतिशय उत्साही मूडमध्ये आहेत. अगदी माध्यमांना चकवा देण्यापासून किंवा माध्यमांना मार्गदर्शन करण्यापासून त्यांचा मूड आपल्याला बघायला मिळतोय आणि अतिशय प्रसन्न मुद्रेने ते फलाटावर आलेले आहेत. एरवी जर राज ठाकरेंचं स्वभाव वैशिष्ट्य सांगायचं झालं तर त्यांना अतिशय सुटसुटीत अशा पद्धतीचा प्रवास हा त्यांनी कायमच निवडलेला आहे. त्यामुळे कधीही जर रस्ते वाहतुकीला त्यांना बराचसा वेळ लागत असेल, रस्ते प्रवासाला वेळ लागत असेल तर ते दुसऱ्या कुठल्या तरी प्रवासाचा किंवा इतर साधनांचा अवलंब करताना यापूर्वी सुद्धा आपल्याला दिसलेले आहेत. त्याच्यामुळे आज सुद्धा खरं तर दादरहून फॅशन स्ट्रीटपर्यंत त्यांच्या स्वतःच्या गाडीने पोहोचणं त्यांना फार काही मुश्किल नव्हतं. मात्र आज आपण बघतो आहोत की त्यांनी मुद्दामूनच रेल्वे प्रवास हा पर्याय निवडलेला आहे. कारण एकच आहे ते म्हणजे मुंबईकरांशी चर्चा करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असेल. आता ही 5वी लोकल आलेली आहे, मात्र राज ठाकरेंनी या लोकलमधनं सुद्धा जाणं पसंत केलेलं दिसत नाहीये. या मागची एक लोकल कदाचित AC ट्रेन असू शकते आणि त्या AC ट्रेनने राज ठाकरे कदाचित प्रवास करू शकतील असे अंदाज केवळ आता माध्यमकर्मी बांधू शकतात. त्याच्यामुळे जवळपास राज ठाकरेंना प्लॅटफॉर्मवरती येऊन एक साधारणतः 15 ते 20 मिनिटं लोटलेली आहेत. दादर स्टेशनवर त्यांचं आगमन झालेलं आहे. मुंबईकरांना ते भेटतायत, मुंबईकरांना अभिवादन करतायत, मुंबईकरांच्या अभिवादनाला प्रतिसाद सुद्धा देत आहेत. प्रसन्न मुद्रा आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच मुंबई महापालिकेची लढाई लढण्यासाठी आता हे दोन्ही ठाकरे बंधू सज्ज झालेले आहेत. यापूर्वी सुद्धा मुंबई महापालिकेच्या रणांगणात राज ठाकरे उतरलेले होते, मनसे उतरलेली होती. सुरुवातीला खूप चांगलं यश मनसेला खचितच मिळालेलं होतं. अगदी महाराष्ट्रभरात, केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्रभरात हे यश मिळालं. त्यानंतर मुंबईत सुद्धा अधोगतीला सुरुवात झाली. मात्र आता पुन्हा एकदा मनसेचा
लोकलचा झेंडा आपल्याला बुलंद करायचा आहे, यापेक्षा खराब कामगिरी ती काय होणार असं विचारत राज ठाकरेंनी आपल्याच नेत्यांना, आपल्याच पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बळ दिलेलं आहे. त्यामुळे येणारा मुंबई महापालिकेचा रणसंग्राम हा अर्थातच राज ठाकरे आणि पर्यायाने ठाकरे बंधूंभोवतीच विणला जाणार, यामध्ये शंका नाही आहे. आणि आजचा सत्याचा मोर्चा हा त्यामधलं एक सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणता येईल. त्याच्यामुळे आजचा सत्याचा मोर्चा हा मुंबईच्या इथून पुढच्या राजकारणाला कलाटणी देणारा मोर्चा ठरणार आहे. मनश्री, खरं तर ही दृश्य आपण पाहतोय, राज ठाकरेंनी जवळपास 5 लोकल सोडलेले आहेत. 5 लोकलमध्ये देखील ते चढलेले नाहीयेत. आपण ह्या वेळेला खरं तर पीक आवर असं म्हणतो, कारण अनेक जण कामांना आपल्या निघालेले असतात, त्यामुळे लोकलमध्ये गर्दी असते. मग या वेळेला पुढच्या येणाऱ्या लोकलमध्ये देखील कदाचित तितकीच गर्दी असू शकते. मग राज ठाकरेंनी नेमकं काय ठरवलंय, काय सांगितलं जाते त्या ठिकाणी, कारण TC देखील तिथे. AC लोकलचा पर्याय कदाचित राज ठाकरे घेऊ शकतील, कारण यानंतर बांद्राहून येणारी एक लोकल लागेल आणि त्यानंतर आता 10:32ची लोकल जी स्लो ट्रेन आहे चर्चगेटला जाणारी, ती ट्रेन आता प्लॅटफॉर्मच्या इंडिकेटरवरती दाखवली जाते. मात्र यानंतर AC लोकल असेल, त्याच AC लोकलने राज ठाकरे प्रवास करू शकतील. अर्थातच AC लोकलवरनं बराचसा वादंग यापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये तयार झालेला होता, कारण AC लोकल हा या सर्वसामान्यांना अफोर्डेबल नाही आहे, त्या परवडणाऱ्या नाही आहेत. इतकंच नाही तर AC लोकलमुळे इतर सामान्य ट्रेनच्या ज्या वेळा आहेत त्या बदलल्या जातात आणि त्यांची संख्या कमी होते, अशा देखील तक्रारी होत्या. मात्र राज ठाकरे यांनी आता AC लोकलचा पर्याय निवडलेला आहे. इतर सर्वसामान्य लोकलमधून प्रवास न करता तर राज ठाकरे AC लोकलमधून प्रवास करतील असं दिसतंय, कारण तब्बल 4 ते 5 ट्रेन राज ठाकरे यांनी यापूर्वी सोडलेल्या आहेत. प्लॅटफॉर्मवर येऊन त्यांना जवळपास 15 ते 20 मिनिटं लोटून गेलेली आहेत आणि आता कोणत्याही क्षणी AC लोकल येईल आणि त्या AC लोकलमधून राज ठाकरे प्रवास करतील अशी परिस्थिती आहे. राज ठाकरे वाट बघतात आणि अतिशय निवांत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेचदा खूप मोठी गर्दी झाली किंवा फटाके असले, ढोल ताशांचा मोठा आवाज असला आणि तो जर अनावश्यक असेल तर ते आपल्या कार्यकर्त्यांना दटावताना सुद्धा बघायला मिळतात. मात्र आज राज ठाकरे हे अतिशय निवांत अशा मूडमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. राज ठाकरे हे आपल्या सत्याच्या मोर्चाची जी सुरुवात होती, ज्या पद्धतीने सत्याच्या मोर्चाची बातमीच मुळात राज ठाकरेंनी माध्यमांना दिलेली होती. यापूर्वी त्यांनी भाषणामध्ये सुद्धा सांगितलं होतं की सत्याचा मोर्चा कशा पद्धतीने होईल. त्याच्यामुळे इथून राज ठाकरे जे AC लोकलमध्ये चढतील ते उतरतील चर्चगेट स्थानकामध्ये. चर्चगेट स्थानकाच्या समोरच एक कॉन्टिनेंटल नावाचं हॉटेल आहे, कदाचित त्या ठिकाणी राज ठाकरे जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे या कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये जातील. तिथून फॅशन स्ट्रीट, जिथे मोर्चाचं मुळात स्थळ आहे, जिथे सुरुवात होईल, त्या ठिकाणी ते जातील. आणि एक शक्यता अशी वर्तवली जाते की महाविकास आघाडीचे नेते, अर्थातच हे दोन्ही इतर नेते आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू, हे दोघेही कदाचित मोर्चाच्या पूर्वी एखाद्या ठिकाणी बैठक करण्याची देखील शक्यता आहे. त्याच्यामुळे मोर्चाच्या पूर्वी महाविकास आघाडीचे नेते आणि इतर सहयोगी पक्षाचे नेते हे कदाचित एका ठिकाणी बैठक करण्याची शक्यता आहे. त्या बैठकीची सुद्धा सगळ्यांना प्रतीक्षा आहे. 1 ते 4 दुपारी 1 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे मोर्चाची वेळ देण्यात आलेली आहे. यानंतर 4 वाजेनंतर एकही जण रस्त्यावरती गर्दी करून दिसता कामा नये, कुणीही गर्दी करू नये रस्त्यावरती, असे स्पष्ट आदेश आता राज ठाकरेंनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे आता ही 5वी ते 6वी लोकल जाते आहे राज ठाकरेंच्या समोरनं आणि त्यानंतर AC लोकल जाणार आहे. AC लोकलमध्ये राज ठाकरे हे प्रवास करतील अशी शक्यता आहे. आणि आता मागे आहे लोकल आणि इंडिकेटरवरती मला इथे दिसतंय की 10:32ची लोकल तर गेलेली आहे आणि इंडिकेटरवरती आता इथून पुढची लोकल लागेल, ज्या ठिकाणाहून राज ठाकरे प्रवास करतील. दादर स्टेशन ते चर्चगेट आणि चर्चगेटच्या जवळचं एखादं कॉन्टिनेंटल सारखं हॉटेल, त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि इतर सहयोगी पक्षांचे नेते हे मिळून बैठक करतील आणि त्यानंतर फॅशन स्ट्रीटच्या मोर्चास्थळी रवाना होतील. मोर्चा फॅशन स्ट्रीटवरून सुरू होऊन तो जाईल BMC मुख्यालय, अर्थातच मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोर. त्याच्यामुळे आता राज ठाकरे हे आणि इतर त्यांच्या भोवतीचे जे पदाधिकारी आहेत, मुंबई पोलीस आहेत, रेल्वे पोलीस आहेत, ते अलर्ट मोडवर ते आलेले आहेत. आणि श्वेता, आता राज ठाकरे पुढच्या लोकलमध्ये चढणार हे निश्चित आहे, कारण आतापर्यंत खरं तर माध्यमांना चुकवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. मात्र माध्यमकर्मी इतर पुढच्या लोकलमध्ये जातील आणि राज ठाकरे दुसऱ्या लोकलने येतील असं कदाचित नियोजन असावं. मात्र अर्थातच राज ठाकरे हे आता माध्यमांनी राज ठाकरेंची पाठ सोडलेली नाहीये. त्याच्यामुळे राज ठाकरे इथून पुढे येणाऱ्या लोकलमध्ये चलतील. 10:38ची लोकल आता लागते, इंडिकेटरवर मला दिसते, आणि या 10:38च्या लोकलमध्ये जाण्याचा ते प्रयत्न करतायत. अगदी मनश्री, आम्ही एम इंडिकेटरमध्ये पाहतोय तर त्यामध्ये फास्ट लोकलला आहे तो AC
एसीचा ऑप्शन आहे, स्लोवर सध्या तरी एसीचा ऑप्शन दिसत नाहीये. त्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीचं नियोजन रेल्वेकडून केलं जाणार आहे, कारण राज ठाकरेंना आता पोहोचायचं आहे नियोजित स्थळी. खरं तर एसी लोकलनं जाण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. मात्र सध्याची गर्दी बघता जवळपास 5 ते 6 लोकल सोडाव्या लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता अधिक उशीर करता कामा नये अशी ही चर्चा सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या लोकलमध्ये म्हणजे आता जी प्लॅटफॉर्मवर येते आहे लोकल, त्या लोकलमध्ये जर गर्दी नसेल, उतरणाऱ्यांची जास्त संख्या नसेल तर कदाचित राज ठाकरे हे या लोकलमधून प्रवास करू शकतील. नाहीतर मग पुढच्या एसी लोकलचा देखील ऑप्शन घेतला जाऊ शकतो. मात्र उशीर होतोय आणि पुन्हा एकदा पुढची ट्रेन जी 10:38ची लोकल आहे ती आता आलेली आहे प्लॅटफॉर्मवरती. या ठिकाणी आता राज ठाकरे या लोकलमध्ये चढतात काय बघणं महत्त्वाचं आहे. मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी मोठी गर्दी आहे आणि मनसैनिक हे पोहोचलेले आहेत. चल 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 मागे दृश्य आपण पाहतोय, ही लोकल या ठिकाणी आलेली आहे. 10:38ची ही लोकल आलेली आहे आणि या लोकलमध्ये राज ठाकरे आपल्या सगळ्याच नेते मंडळींसह आतमध्ये शिरलेले आहेत आणि आधीच अनेक मनसैनिक देखील त्या लोकलमध्ये होते आणि राज ठाकरेंना बघताच सगळ्याच मनसैनिकांनी जयघोष देखील सुरू केलेला होता, घोषणाबाजी सुरू केलेली होती. सगळे माध्यमकर्मी देखील आता या लोकलमध्ये आतमध्ये आलेले आहेत आणि अनेक वर्षांनंतर आज राज ठाकरे लोकलनं प्रवास करतायत. मुंबईकरांची जी लाईफलाईन आहे त्या मुंबईच्या लाईफलाईननं आज प्रवास केला जातोय. तर मुंबईकर कशा पद्धतीने रेल्वेचा प्रवास करतात याचा अनुभव आज स्वतः राज ठाकरे घेणार आहेत. राज ठाकरे डब्यामध्ये सुद्धा बसलेले आहेत आणि ही थेट दृश्य झी24 तासवर आपण पाहतोय. सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे आणि या मोर्चाच्या स्थळी जाण्यासाठी राज ठाकरे यांनी लोकलचा अवलंब केलेला आहे. लोकलच्या डब्यामध्ये ते बसलेले आहेत. त्यांच्या समोरच आपल्याला नितीन सरदेसाई सुद्धा दिसतात, मनसेचे इतर कार्यकर्ते सुद्धा आहेत. विंडो सीट राज ठाकरे यांनी घेतलेली आहे आणि आता कशा पद्धतीचा त्यांचा हा प्रवास होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या डब्यामध्ये इतर कोणी प्रवासी आहेत ते राज ठाकरेंशी संवाद साधतात का, राज ठाकरे स्वतः त्यांच्याशी काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. 10:38ची ट्रेन त्यांनी पकडलेली आहे दादरमधून. ही धीमी लोकल आहे, स्लो लोकल आहे आणि याच लोकलनं आता राज ठाकरे चर्चगेट पर्यंतचा प्रवास करणार आहेत. श्वेता, तू विंडो सीट बाबत बोलीस. खरं तर आपण जेव्हा नेहमी लोकलनं प्रवास करतो असा एक ना एक तरी प्रवासी असतो ज्याला विंडो सीट हवीच असते आणि आज राज ठाकरे विंडो सीटमध्ये बसलेत कारण ते म्हणालेले होते की रस्त्यानं प्रवास करणं आता काहीसं कठीण होत चाललंय, खड्डे वाढत चाललेले आहेत, रस्ते खराब होत चाललेले आहेत आणि आज मात्र गारेगार हवा कारण बाहेर पाऊस पडतोय, त्यामुळे छान वारा आणि त्याच्यामध्ये ती विंडो सीट आणि ज्या मुंबईकरांचे प्रश्न मांडण्यासाठी राज ठाकरे त्या नियोजित स्थळापर्यंत पोहोचतायत ते जाण्यासाठी त्यांनी आज विंडो सीटचा हा पर्याय निवडलेला आहे. अनेक त्यांचे नेते देखील त्यांच्यासोबत बसलेले आहेत, त्यामुळे बाहेरचं छान निसर्ग सोबतच आपली नेते मंडळी आणि मोर्चामध्ये नेमकं काय पुढे रणनीती असणार आहे सगळ्यावरच आता छान लोकलच्या डब्यामध्ये चर्चा देखील केली जाईल. हे दृश्य खरं तर डोळ्याला सुखावणार आहे कारण जेव्हा आपण राजकीय नेत्याला भाषण करत असतात, आपल्या समस्या मांडत असतात हे आपण नेहमी पाहतो. मात्र हाच नेता जेव्हा अशा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतो, खास करून रेल्वेचा वापर करतो, तेव्हा आपल्या सगळ्यांना बरं वाटतं की तो प्रवास आपण केलेला असतो. त्यावेळेला होणारी आपली दमछाक, त्यावेळची आपली धावपळ ही सगळी आपण अनुभवलेली असते आणि आज तोच अनुभव राज ठाकरे यांनी स्वतः सुद्धा घेतलेला आहे. राज ठाकरे दादरवरून लोकलनं चर्चगेट पर्यंत प्रवास करतायत. सध्या ते निघालेले आहेत. दादरमधून ते स्लो लोकलनं हा प्रवास करतायत आणि निश्चितच हा प्रवास त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि अर्थातच सर्व मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. ही दोन दृश्य आपण पाहतोय. दादरमधून ते लोकलनं प्रवास करतायत, लोकलमध्ये ते बसलेले आहेत. पुढचं स्थानक हे प्रभादेवी असणार आहे. तर दुसरीकडे आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय थोड्याच वेळात ते चर्चगेटमध्ये पोहोचतील. साधारण 20 मिनिटांचा वेळ त्यांना लागणार आहे आणि त्यानंतर ते चर्चगेटमध्ये पोहोचतील. त्यामुळे तिथे काय सध्या दृश्य आहेत ती सुद्धा आपण पाहतोय. सध्याची दृश्य राज ठाकरे दादरवरून लोकलनं रवाना झालेले आहेत. चर्चगेटला ते पोहोचतील. त्या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. लोकलनं राज ठाकरे आज प्रवास करतात. काल त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं की मी लोकलनं प्रवास करणार आहे, तुम्ही सुद्धा लोकलनं प्रवास करत त्या ठिकाणी मोर्चाच्या ठिकाणी पोहोचा. आणि राज ठाकरे ज्यावेळेस या लोकलमध्ये चढले त्यावेळेस अनेक मनसैनिक देखील या लोकलमध्ये होते, त्यामुळे त्यांना देखील नक्कीच आज आनंद झालेला असेल कारण आपल्या नेत्याला आपण कायम स्टेजवर बोलताना पाहिलेलं आहे आणि आज मात्र त्याला लोकलमध्ये प्रवास करताना पाहता येत आहे. आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक देखील आपल्यासोबत आहेत. मनश्री, राज ठाकरे लोकलमध्ये चढलेले आहेत, तुम्ही देखील त्याच डब्यामध्ये आहात, काय राज ठाकरेंचे हावभाव पाहायला मिळत आहेत? राज ठाकरे हे सर्वसामान्य
हे सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे सेकंड क्लास डब्यामध्ये चाललेले आहेत आणि या ठिकाणी माफ करा प्रथम दर्जाच्या लोकलमध्ये आता राज ठाकरे चढलेले आहेत आणि एसी लोकलची वाट न बघता त्यांनी इतर लोकलमधून जाणं आता पसंत केलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच आपण बघतोय की सर्वसामान्य मुंबईकर प्रवास करतो लोकलनं, त्याच मुंबईकरांप्रमाणे राज ठाकरे यांनी प्रवास करायचं ठरवलं. तसं अधिकृतपणे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की स्वतः लोकलनंच प्रवास करणार आहे. त्याच्यामुळे लोकलनं प्रवास करताना सर्वसामान्य मुंबईकरांशी राज ठाकरे बातचीत करतायत का हे देखील आपण बघणार आहोत. राज ठाकरे यांच्यासोबत नितीन सरदेसाई आहेत, बाळा नांदगावकर आहेत, राज ठाकरे यांनी विंडो सीट पकडलेली आहे. मुंबईचं दृश्य ते बघतात. यासोबतच एकत्रितच राज ठाकरेंचा हा यापूर्वी कधीही त्यांनी अशा पद्धतीने प्रवास केलेला नव्हता. बऱ्याच वर्षानंतर ते असा प्रवास करतायत. यापूर्वी जेव्हा ते जे स्कूल ऑफ आर्ट्सला होते त्यावेळेस ते जेला लोकलनंच जात असत हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सर्वसामान्य मुंबईकरांसोबतच त्यांच्याप्रमाणे राज ठाकरे आता लोकलनं प्रवास करतायत आणि काही मिनिटांमध्ये ते चर्चगेट स्टेशनमध्ये पोहोचतात. प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आता मोठी पदाधिकाऱ्यांप्रमाणेच अर्थातच मनसेचे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्ताने सध्याचा मोर्चा जो आहे बॅटरी आहे पडली होती मी आधी. तर आपण ही दोन दृश्य पाहतोय. प्राची, कसा महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे अनेक वर्षांनी राज ठाकरेंनी हा लोकलचा प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोकलमध्ये ते बसलेले आहेत. आता कदाचित लोअर पर्यंत सुद्धा आलेलं असेल. तर या सगळ्याच्या माध्यमातून त्यांनी विंडो सीट पण निवडलेली आहे. बदललेल्या मुंबईचं चित्र, ते दृश्य राज ठाकरे न्याहाळताना आपल्याला दिसत आहेत. श्वेता, खरं तर मुंबई जाणून घ्यायची असेल ना तर मुंबईच्या लोकलला प्रवास करणं खूप गरजेचं आहे. कारण नाना तऱ्हेची नाना परीची लोक या लोकलमधून प्रवास करत असतात. आणि आज ज्यावेळेस खरं तर मुद्दा मतदार यादींचा जरी असला तरी मुंबईमधल्या अनेक घोळ जे आहेत ते राज ठाकरेंनी आपल्या प्रेझेंटेशनमधून मांडलेले होते. त्यांनी अनेक पुरावे दिलेले होते. आणि याच मुंबईकरांचे जर इतरही प्रश्नांना जर हात घालायचा असेल तर याच लोकलमधून प्रवास करणं, त्यांच्या समस्या समजून घेणं खूप गरजेचं होतं. आणि राज ठाकरेंनी बरोबर तोच मुद्दा पकडला. आणि राज ठाकरेंनी आजच्याच दिवशी मुंबईमध्ये एवढा मोठा मोर्चा निघत असताना राज ठाकरेंनी मुंबईकरांच्या लाईफलाईनच प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आणि आता ते प्रवास करत चर्चगेटच्या दिशेने निघालेले आहेत. ज्या ज्या स्टेशनला ही रेल्वे थांबतीये, लोकल थांबतीये, त्या ठिकाणी आपण ही पत्रकार मंडळी पाहतोय. राज ठाकरे काही प्रतिक्रिया देत आहेत का, काही बोलतायत का, हे सगळेच जण प्रतीक्षा करतायत. कारण मोर्चाबाबत तर ते बोलणारच आहेत, मात्र इतक्या वर्षांनी आज लोकलचा प्रवास करताना त्यांना नेमकं काय वाटतंय, काय भावना आहेत त्यांच्या मनामध्ये, हे जाणून घेण्यासाठी देखील माध्यमकर्मी तितकेच उत्साही आहेत. अगदी मुंबईकरांप्रमाणेच सर्व माध्यमकर्मींना सुद्धा हीच प्रतीक्षा आहे की आता या संदर्भात, या रेल्वे प्रवासाचा अनुभव राज ठाकरे स्वतः जेव्हा आपल्या शब्दांमध्ये मांडतील तेव्हा कोणकोणते मुद्दे असतील, प्लॅटफॉर्मची जी फलाटांची जी व्यवस्था आहे, कशा पद्धतीची सध्याची अपुरी व्यवस्था आहे, या संदर्भात ते भाष्य करतात का, तसंच कुठल्या सोयी सुविधा या फलाटावर असल्या पाहिजेत, रेल्वे स्थानकांवर असल्या पाहिजेत, त्या संदर्भातले मुद्दे सुद्धा ते मांडू शकतात. तसंच फलाटांची उंची, जो कायम चर्चेला जाणारा प्रश्न आहे, त्या संदर्भात सुद्धा राज ठाकरे भविष्य काळामध्ये कदाचित मुद्दे मांडू शकतात. आजही कदाचित त्या संदर्भात बोलू शकतात. त्यामुळे निश्चितच त्यांचा हा जो प्रवास आहे तो मुंबईकरांच्या दृष्टीनं, मुंबईकरांच्या लोकल प्रवासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. श्वेता, आगामी निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये सगळ्यांचंच लक्ष प्रामुख्याने लागले ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर. आणि जर मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता हवी असेल तर मुंबईकरांच्या जवळ जाणं तितकंच गरजेचं आहे. आणि जर मुंबईकरांच्या जवळ जायचं असेल तर मुंबईकरांच्या ज्या रोजच्या गोष्टी आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांच्या जवळ जाणं तितकंच गरजेचं. आणि आज जर राज ठाकरे लोकलनं प्रवास करतायत ते मुंबईकरांना जास्त जवळचं वाटू शकतं. कारण मुंबईकर रोज याच लोकलनं प्रवास करतात. आणि आज जर आपला नेता किंवा आपण ज्या नेत्याला येणाऱ्या काळामध्ये एका वेगळ्या पदावर पाहत असू किंवा ती व्यक्ती निवडणुकांमध्ये लढणारे असं वाटत असेल तर त्या व्यक्तीला आपल्यासोबत प्रवास करताना बघणं मुंबईकरांसाठी एक आनंदाची बाब आहे. आणि मुंबईकर तितकेच उत्साही देखील आपण मगाशी पाहिलं. रेल्वे फलाटावर इतकी गर्दी झाली होती
ती गर्दी नेहमीच असते, मात्र ज्यावेळेस राज ठाकरेंनी सांगितलं की मी लोकलनं प्रवास करणार आहे त्यावेळेस राज ठाकरेंना बघण्यासाठी म्हणून मुंबईकर नक्कीच रेल्वे स्टेशनवर आले असतील. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण बघापासून मुंबईकर म्हणतोय, पण मी इथे थोडंसं ऍडिशन करेन, सामान्य मुंबईकर म्हणूया. कारण वाहतूक कोंडीचा प्रश्न खरं तर खूप गहन झालेला आहे आणि त्यामुळे कुठल्याही माणसाला त्या चारचाकीमधून किंवा खासगी बसेसमधून किंवा सार्वजनिक बसेसमधून प्रवास करणं सोपं नसतं आणि म्हणूनच मग वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचं आणि जलद हे रेल्वे ही सेवा असते आणि म्हणूनच सर्वजण रेल्वेने प्रवास करतात. आणि आज राज ठाकरेंनी सुद्धा वाहतूक कोंडी तसंच खड्ड्यांच्या अवस्था, या रस्त्यांची अवस्था, या सगळ्या समस्यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वे प्रवासाचा मार्ग निवडलेला आहे आणि रेल्वेनं तर प्रवास करतायत. आता थोड्याच वेळात ते चर्चगेटला पोहोचतील. साधारण दादर ते चर्चगेट हा 20 मिनिटांचा कालावधी लागतो जर तुम्ही धीम्या रेल्वेमधून प्रवास करत असाल. त्यामुळे आता थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा चर्चगेट स्टेशनला पोहोचतील आणि त्यानंतर तिथून अवघ्या काही अंतरावरच फॅशन स्ट्रीट आहे, जिथे हे सगळे नेते कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत, तिथे ते जातील. त्यामुळे संपूर्ण या घडामोडींकडे आमचं लक्ष असणार आहे. याची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत झी 24 तासच्या माध्यमातून. श्वेता, हा मोर्चा, या मोर्चाकडे खरं तर विशेष लक्ष आहे, कारण हा मोर्चा मनसेसाठी म्हणजे मनसे पक्षाला एक उभारी देणारा ठरू शकतोय. कारण गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला अपेक्षित असं यश मिळत नाहीये आणि यंदा मतदार याद्यांचा घोळ हा मुद्दा घेऊन हे सगळेच विरोधक एकवटलेले आहेत. मवियासोबत, महाविकास आघाडीसोबत मनसेने देखील हा मुद्दा मांडला. मनसेनं म्हणजेच राज ठाकरेंना या शिष्टमंडळासोबत निवडणूक आयुक्तांची भेट घेतलेली होती, हे मुद्दे मांडलेले होते आणि हा मुद्दा घेऊन आज मनसे या मोर्चामध्ये सहभागी होतीये. त्यामुळे हा मोर्चा मनसेच्या राजकीय कारकिर्दीमध्ये देखील एक मोठा महत्त्वाचा वाटा उचलणारा असू शकतोय. अगदी तर ही महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. 2 कॅमेरे आहेत. कॅम 1 मध्ये आपण राज ठाकरे यांची पाठमोरी बाजू पाहतोय, तर कॅमेरा 2 मध्ये आपण त्यांचा चेहरा पाहतोय. त्या पूर्ण प्रवासामध्ये ते बाहेर पाहतायत, मुंबई निहाळतायत, कशा पद्धतीचं मुंबईचं चित्र पालटलेलं आहे. इतक्या वर्षांनंतर प्रवास सुरू आहे आणि त्यामुळे पालटलेल्या मुंबईचं हे चित्र, ते दृश्य ते आपल्या डोळ्यांमध्ये साठवतायत आणि निश्चितच या संदर्भात ते आपल्या सभेद्वारे काहीतरी बोलतील, त्या संदर्भात काहीतरी भाष्य करतील, याचीच उत्सुकता आता मुंबईकरांना आणि अर्थातच सर्वांना लागलेली आहे. खरे श्वेता, कारण राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. कारण केवळ एकच कुठला मुद्दा नाही, तर राज ठाकरेंचं वैशिष्ट्य असे आहे की ते अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असतात. आणि आज जर मुंबईच्या लोकलमधून प्रवास होतोय तर मुंबईच्या लोकल संदर्भात देखील जर काही त्यांनी समस्या तिथे बघितल्या असतील, जर काही नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या असतील तर त्या मुद्द्यावर देखील त्या आज भाष्य करू शकतात. कारण आज मुंबईमध्ये, मुख्यत्वे मुंबईमध्ये हा मोर्चा निघतोय, त्यामुळे मुंबईकरांच्या, सामान्य मुंबईकरांच्या काही प्रश्नांवर राज ठाकरे काही भाष्य करतायत का हे देखील पाहावं लागणार आहे. राज ठाकरे दादरवरून लोकलला निघालेले आहेत. चर्चगेट स्थानकावर ते पोहोचतील आणि त्या स्थानकावर देखील पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. शिवाजी चौकामध्ये आज म्हणजेच महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. फॅशन स्ट्रीट पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मवियातले मुख्य नेते, मनसेमधले हे सगळे नेते मंडळी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी 1 वाजता हा मोर्चा निघेल. मात्र त्यापूर्वी आता राज ठाकरे निघालेले आहेत आधी. आता दुसरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे देखील कधी निघणार त्याकडे देखील सगळ्यांच्याच नजर आहे. अगदी त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकलला प्रवास करत आता थोड्याच वेळात चर्चगेट स्थानकावर पोहोचतील. तू जसं म्हटलंस तसं उद्धव ठाकरे आता किती वेळात निघतायत मातोश्रीवरून ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आणि तसंच काँग्रेस असेल किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल, तसंच महाविकास आघाडीमधले घटक पक्ष आहेत म्हणजे शेकाप, भाकप, माकप आणि इतर जे घटक पक्ष आहेत त्यांचे नेते आणि कार्यकर्ते किती वेळामध्ये त्या नियोजित स्थळी पोहोचतील किंवा कोण कोण आता पोहोचतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. त्या संदर्भातले अपडेट सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. पण सध्या आपण ही 2 दृश्य पाहतोय. दादरवरून लोकल पकडलेली आहे राज ठाकरे यांनी, लोकलमध्ये ते बसलेले आहेत, त्या प्रवासाची आपण दृश्य पाहतोय. तर दुसरं दृश्य आहे ते म्हणजे ते थोड्याच वेळात चर्चगेटला पोहोचणार आहे. तिथे सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि रेल्वेचे अधिकारी सुद्धा तिथे डोळ्यात तेल घालून तिथे त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे. कारण कुठेही मुंबईकरांची सुद्धा अडचण व्हायला नको, जे प्रवासी आहेत त्यांचीही अडचण व्हायला नको, तसंच जे नेते कार्यकर्ते एकत्रितपणे येत आहेत त्यांचीही अडचण व्हायला नको यासाठी हे सगळे दक्ष आहेत. खरं श्वेता, कारण राज ठाकरेंनी ज्यावेळेस लोकलनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला त्याच वेळेस त्यांनी सामान्य मुंबईकरांना कुठलीही अडचणी यायला नको याचाही विचार केला. कारण याआधी त्यांनी 4 ते 5 लोकल अशाच सोडल्या होत्या. आपण जर त्या लोकलमध्ये गेलो तर कदाचित त्याच लोकलमधून आधीच गर्दी असताना त्या मुंबईकरांना, सामान्य मुंबईकरांना देखील त्रास होऊ शकतो. याचा विचार करून त्यांनी 5 लोकल सोडल्या होत्या. तर तेवढ्या वेळ रेल्वे स्थानकावर उभे होते आणि त्यानंतर त्यांनी अखेर जी 10:38 ची लोकल आली ती लोकल त्यांनी पकडली आणि दादरवरून ते चर्चगेटच्या दिशेने रवाना झालेले आहेत.
ही दोन दृश्य, एका बाजूला दादरवरून ज्यावेळेस ते निघाले त्यावेळेसची दृश्य कॅमेऱ्याने टिपलेली, दुसऱ्या बाजूला चर्चगेट रेल्वे स्थानकावर देखील पोलिसांचा बंदोबस्त आहे. अनेक रेल्वे अधिकारी देखील त्या ठिकाणी आहेत. राज ठाकरे या ठिकाणी उतरल्यावर सर्वसामान्य नागरिकांना याचा कोणताही त्रास होता कामा नये म्हणून देखील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. विशेष काळजी देखील घेण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने माध्यमकर्मी एकवटलेले आहेत. अगदी प्राची, आपण जेव्हा मुंबईच्या लोकलनं प्रवास करतो तेव्हा आपल्याकडे एक ॲप आहे. त्या ॲपच्या द्वारे लोकल आपले कुठे पोहोचले हे आपण पाहत असतो. तर सध्या आपल्याकडे जे ॲप आहे त्यामध्ये ही लोकल मुंबई सेंट्रल स्थानकावर पोहोचली असं दिसतंय. 11 मिनिटं लोकल उशीर आहे. त्यामुळे आपण जेव्हा नेहमी ओरड करतो की रेल्वे लेट असते, उशिरा असते आणि त्यामुळे आपल्या सर्वसामान्य मुंबईकरांची कशी तारांबळ उडते त्याचा थोडासा काहीसा फटका का होईना राज ठाकरेंना बसलेला आहे. 11 मिनिटं ही लोकल उशिरानं धावते आणि सध्या ते मुंबई सेंट्रल स्थानकावर ही लोकल गाडी पोहोचलेली आहे असं आपल्याला या ॲपच्या माध्यमातून दिसतंय. ही दोन दृश्य दादर ते चर्चगेट लोकलनं प्रवास करतायत राज ठाकरे आणि ते थोड्याच वेळात आता चर्चगेटला पोहोचू शकतील. साधारण 11:15च्या सुमारास राज ठाकरे चर्चगेटला पोहोचतील आणि त्यानंतर कशा पद्धतीचं नियोजन असेल, कशा पद्धतीने ते तिथून निघतील आणि फॅशन स्ट्रीट पर्यंत पोहोचतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. तरी सध्याची दोन दृश्य, दादर रेल्वे स्थानकावरून राज ठाकरे यांची ही लोकल निघाली आणि त्यानंतर आता ती चर्चगेट स्थानकामध्ये पोहोचणार आहे. श्वेता, तू सांगितल्याप्रमाणे 11:15 पर्यंत ही लोकल या ठिकाणी पोहोचू शकते. आपण आत्ताच पाहतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आहे. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त आहे. ज्यावेळेस राज ठाकरे दादर स्थानकावर होते त्यावेळेस देखील त्या ठिकाणी मोठी गर्दी होती, कारण राज ठाकरेंना बघण्यासाठी त्या ठिकाणी अनेक जण आलेले होते. समोरच्या फलाटावर देखील अनेक मुंबईकर, सामान्य मुंबईकर त्यांच्या समोर उभे होते. त्यांना अभिवादन केलं जात होतं. त्यांच्या चेहऱ्यावर आपण आनंद पाहू शकत होतो, कारण याआधी राज ठाकरेंना अनेकांनी सभास्थळी पाहिलेलं आहे, स्टेजवर उभं राहून भाषण करताना पाहिलेलं आहे. मात्र आज आपण राज ठाकरेंना आपल्या समोर उभं राहिलेलं बघतोय, त्यांना लोकलमधून प्रवास करताना बघतोय. याचा आनंद त्या सगळ्याच मुंबईकरांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. आता ते लोकलनं प्रवास करतायत. त्यांच्या डब्यामध्ये देखील अनेक सामान्य नागरिक आहेत, कार्यकर्ते देखील आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांना देखील, त्या मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झालेला असणार आहे. आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत. मनश्री, लोकल कुठपर्यंत पोहोचलेली आहे? 11 मिनिटं उशिरानं लोकल धावत होती. राज ठाकरेंना या आता मुंबई लोकलच्या उशिरानं धावण्याचा देखील फटका बसणार आहे. ग्रँड रोड या ठिकाणी आता लोकल पोहोचलेली आहे आणि इथून पुढे अवघे 2 ते 3 स्टेशन आता राहिलेले आहेत चर्चगेट स्थानक यायला. त्याच्यामुळे खिडकीतून अनेकांनी, मुंबईकरांनी राज ठाकरेंना अभिवादन केलेलं होतं. राज ठाकरेंनी सुद्धा त्यांना हसूनच प्रतिसाद दिलेला आहे. जसं आपण वारंवार सांगतोय की कुठलाही राजकीय नेता त्यांना सर्वसामान्य मुंबईकरांसोबत जोडलं जाणं किंवा सर्वसामान्य आपल्या मतदारांसोबत संवाद करणं हे अतिशय गरजेचं असतं आणि तो देखील इन्फॉर्मल संवाद. कुठलाही राजकीय सभा असते किंवा कुठलीही राजकीय गोष्ट या व्यतिरिक्त आपल्या सर्वसामान्य मतदारांना मिसळणं हे कुठल्याही राजकीय नेत्याच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतं आणि कदाचित ती स्ट्रॅटेजी, तीच कुठलं तरी डिझास्टर झालं आणि त्यानंतर जनतेला भेटायला गेला किंवा कुठल्या तरी निमित्त आहे त्यानंतर जनतेला भेटायला गेला हे वेगळं. मात्र सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये, सर्वसामान्य मतदारांमध्ये जर मिसळायचं असेल तर अर्थातच त्यांच्याप्रमाणे आपल्याला यांनी आपल्या मुंबईकर आहेत स्वतः बघायला येत आहे. यामुळे आपल्याला महत्त्वाचं मी ते निरीक्षण करते की केवळ मराठी मुंबईकरच त्यांना भेटायला अनेक मराठी मुंबईकर आहेत, ते इतर भाषिक आहेत, परप्रांतीय आहेत, त्यांना देखील राज ठाकरेंना लोकलनं प्रवास करताना बघण्याची योजना आहे. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्या मुंबईकर होते टिपण्याचा प्रयत्न केला. ते मुंबईकर होते ते विशेषतः वेस्टर्न लाईनने प्रवास करतात. त्या ठिकाणचे मतदार इतर भाषिकांचे आहेत त्यांनी देखील राज ठाकरे यांना अभिवादन केलं. त्यांची छबी आपल्या मोबाईलमध्ये घेतली आणि आता चर्नी रोड स्थानकापर्यंत ज्या ठिकाणी राज ठाकरे प्रवास करण्याची आहे आणि चर्चगेट स्थानकाचे राज ठाकरेंच्या सोबत त्यांचे सहकारी आहेत, नेमके बाळासाहेब आहेत, त्याशिवाय देसाई आहेत, इतर पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्यांच्या सोबत आणि काही मोजक्या मनसैनिकांच्या सोबत आणि सुरक्षाकर्मींसोबत राज ठाकरे आता प्रवास करतात. त्याच्यामुळे चर्नी रोड स्थानकानंतर अर्थातच आता मरीन लाईन आणि मरीन लाईन नंतर चर्चगेट ही स्थानकं आहेत. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये चर्चगेट स्थानकावरती राज ठाकरेंचं आगमन होईल. त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं स्वागत करायला अनेक मनसैनिक आणि अनेक इतर कार्यकर्ते आहेत आणि आपण बघतोय की राज ठाकरे सर्वसामान्य मुंबईकर देत आहेत.
तर दादरहून राज ठाकरे लोकलला निघालेले आहेत चर्चगेटच्या दिशेनं. अवघ्या काही मिनिटांमध्ये ते चर्चगेट स्थानकावर पोहोचणार आहेत. त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी आपण पाहतोय, पोलिसांचा बंदोबस्त आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे हे चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये पोहोचणार आहेत. मग आपण आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याशी बोलत होतो, त्यावेळेस त्यांची लोकल ही ग्रँड रोड पर्यंत पोहोचलेली होती. अवघे का चर्नी रोड स्थानकापर्यंत आता त्यांची ही लोकल पोहोचलेली आहे, ही अपडेट. आणि आता काही वेळातच ते चर्चगेट स्थानकावर देखील पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ते आपल्या मोर्चास्थळी रवाना होणार आहेत. राज ठाकरे यांचा लोकलचा हा प्रवास आपण पाहतोय सर्व स्थानकं घेत, कारण ही स्लो लोकल आहे आणि या स्लो लोकलनंच राज ठाकरे प्रवास करतायत. थोड्याच वेळात एक साधारण 10-1 मिनिटांमध्ये राज ठाकरे चर्चगेट स्थानकावर पोहोचतील आणि ते चर्चगेटला येणार आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांसोबतच पोलीस प्रशासन सुद्धा दक्ष आहे. तिथे सुद्धा मोठ्या संख्येनं अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत, पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. कुठलीही गर्दी व्हायला नको, कुठलीही प्रवाशांची गैरसोय व्हायला नको, यासाठी त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक स्थानकावर जिथे जिथे लोकल थांबते तिथे तिथे राज ठाकरे यांची छबी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कुठून आलेत तुम्ही आणि काय भावना तुमच्या? आम्ही छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहे आणि जनतेमध्ये या सरकारच्या विरोधात फारच रोष आहे. कारण हे सरकार मोजचोरी करूनच सत्तेवर आलेले आहे आणि आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न ज्वलंत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, शेतकऱ्यांना कुठली प्रकारची मदत नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मत चोरी करून सरकार आलेले, भविष्यात येणारा आता नगरपालिका असो, पंचायत समिती असो, इथं मत चोरी होऊ नये, जनतेने जागरूक राहावं, यासाठी आम्ही आज सन्मान्य राजसाहेब स्वतः आता मोर्चाला उपस्थित राहणार आहे. आणि आम्ही सर्वजण छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहे. रस्ते, साधन सुविधा विभाग, छत्रपती संभाजीनगर. काय भावना तुमच्या? माहोल अतिशय चांगला आहे. राजसाहेबांचा आदेश असल्यावर माहोलचा तर काही विषयच येत नाही. आणि परवानगी असो नसो, मोर्चा निघणार म्हणजे 100% निघणार. अशा केसेस आमच्याकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये एकावर आमच्यावर 10-12 केसेस आहेत. अजून 2-4 होतील, काय फरक पडत नाही. मित्रा, काय भावना आहे तुझी? काय वाटतं, मोर्चा काढणं किती गरजेचं होतं आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं किती गरजेचं होतं आणि मतदार याद्यात खरंच झोल झाला असं वाटतं का? हा, झाला झोल. मतदार यादीमध्ये म्हणजे एकाचे 10 नावं याच्यामध्ये. लोकशाही वाचण्यासाठी मोर्चा निघणं गरजेचं होतं. नक्कीच ह्या भावना आहेत इथल्या कार्यकर्त्यांच्या. तुम्ही बघू शकता कार्यकर्ते लांबून यायला सुरुवात झालेली आहे आणि खरं तर या सर्व गोष्टी पाहता हळूहळू हा मोर्चाला वेगळा रंग येऊ शकतो. एक लोक हजारो संख्येने जमतील. विरोधक जे आहेत किंवा जे सर्व नेते कर्मचारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत. सोबतच राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते तर आपण पाहतोयच, मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी दाखल झालेत. राज ठाकरे यांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांच्यामध्ये जी जवळीक मागील काही महिन्यांपासून वाढलेली आहे, तीच जवळीक आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते या चर्चगेट स्थानकावरती दाखल झालेत. भव्य मोर्चा आज काढला जाणार आहे. महाविकास आघाडी आणि मनसे सोबतच इतर जे घटक पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या विरोधात आज एल्गार पुकारला जाणार आहे. भव्य मोर्चा काढला जाणार आहे. मतदार यादींमध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे, मतदार यादींमध्ये दुबार नोंदणी, सोबतच एका घरामध्ये कुठे 40 लोक राहतात अशी नोंदणी झालेली आहे. तर या सगळ्यांसंदर्भात, या सगळ्यांच्या विरोधात आज विरोधकांची एकजूट झालेली आहे. वज्रमूठ पाहायला मिळते मुंबईमध्ये. त्यामुळे सकाळपासूनच वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न प्रत्येक विरोधी पक्षाच्या वतीनं केला जातोय. राज ठाकरे हे दादरवरून ट्रेनने प्रवास करत चर्चगेटला पोहोचतायत. त्यांच्यासोबत कार्यकर्ते आहेत, माध्यमांचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी 2 दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं की मी ट्रेनने प्रवास करत मोर्चामध्ये सहभागी होणार आहे, जेणेकरून वाहतूक कोंडीचा सामना मला करावा लागणार नाही. सोबतच कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं होतं की लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्ही ट्रेनने प्रवास करा, कारण विविध वेगवेगळ्या जिल्ह्यातून, मुंबईच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आजच्या या मेळाव्यामध्ये दाखल होणार आहे. या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे फॅशन स्ट्रीट पासून ते मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाबाहेरपर्यंतचा त्यांचा मोर्चा निघणार आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी तर करण्यात आलेलीच आहे.
वेगळं वातावरण शक्ती प्रदर्शन विरोधकांकडनं केलं जाते। आता एक ट्रेन येते, याच ट्रेनमध्ये राज ठाकरे असतील अशी शक्यता आहे, कारण काही वेळापूर्वी ते मरीन लाईन्स या स्थानकावरती पोहोचलेले होते आणि ते या ठिकाणी दाखल झाल्यानंतर ट्रेनमधून उतरल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा गर्दी जास्त जमू नये याची काळजी आता पोलिसांकडनं घेतली जाते। प्रत्येक प्रवाशांना इथून बाहेर काढलं जाते जेणेकरून इथे गर्दी होणार नाही आणि राज ठाकरे यांच्या स्वागतामध्ये किंवा ते इथे दाखल झाल्यानंतर त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही गडबड होणार नाही याची काळजी जी आहे ती घेतली जाते। राज ठाकरे चर्चगेट स्थानकावरती पोहोचलेले आहेत, या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती ट्रेन दाखल झालेली आहे। याच ट्रेनमध्ये राज ठाकरे हे प्रवास करत दादर ते चर्चगेट पर्यंत पोहोचलेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी इथे भव्य गर्दी आहे। कार्यकर्ते काही वेळापासून खरं तर वाट बघतायत। फक्त मनसेचेच कार्यकर्ते नाही तर ठाकरे गटाचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला कार्यकर्ते स्वागतासाठी पाहायला मिळत आहेत। ही दृश्य आपण थेट चर्चगेट स्थानकावरून दाखवतोय। इथे आपण पाहू शकतो ठाकरेंसोबत मनसेचे कार्यकर्ते आहेत, सोबतच पोलीस कर्मचारी सुद्धा आपल्याला त्यांच्या सोबत पाहायला मिळतात। एक एक करून सगळे जे कार्यकर्ते आहेत, जे पोलीस कर्मचारी आहेत ते उतरतायत। ही संपूर्ण थेट दृश्य आपण पाहतोय। ठाकरेंनी एक माहोल क्रिएट केला आहे, एक माहोल मुंबईमध्ये एक शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला आहे। या संपूर्ण फलाटावरती आपल्याला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते, कार्यकर्त्यांची गर्दी आहे, सोबतच पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेत। यानंतर राज ठाकरे दक्षिण मुंबईमध्ये जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते एकत्र येतील, आपापसामध्ये एक चर्चा करतील आणि त्यानंतर मोर्चाला सुमारे 1च्या नंतर सुरुवात होणार आहे। 1 पर्यंत कार्यकर्त्यांना फॅशन स्ट्रीट पर्यंत पोहोचण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तत्पूर्वी आता कार्यकर्त्यांसह नेते सुद्धा दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। राज ठाकरेंची ही दृश्य पाहतोय, प्रचंड गर्दी सध्या चर्चगेट स्थानकावरती झालेली आहे आणि राज ठाकरे यांना वाट करून देण्यासाठी पोलीस कर्मचारी हे पुढे सरसावलेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। दंगल नियंत्रण पथकाचे जवान, लोहमार्ग पोलीस, ठाकरे गटाचे कार्यकर्ते, मनसैनिक हे सगळे एकत्रित मिळून या ठिकाणी एकत्र जमलेत आणि सध्या राज ठाकरे हे ट्रेनमधून बाहेर पडलेत आणि आता या स्थानकाच्या बाहेर जाताना आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। सकाळपासूनच राज ठाकरे हे ट्रेनने प्रवास करत येणार यासाठीचा एक माहोल तयार करण्यात आलेला होता आणि तोच माहोल सध्या आपण पाहतोय। दुसऱ्या जे प्रवासी आहेत त्यांना सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की राज ठाकरे ट्रेनने प्रवास करतायत, त्यांना पाहण्यासाठी खरं तर प्रचंड गर्दी इथे एकत्रित जमलेली आहे। जे प्रवासी आहेत ते थांबलेत, कामावर जाण्यासाठी जे प्रवासी निघालेले होते ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। तर चर्चगेटमध्ये आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे आणि एकंदरीत मनसे आणि मवियाचा हा निघणारा मोर्चा याकडे संपूर्ण महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचं आज सगळं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे यांनी केलेला लोकल प्रवास सुद्धा एक खरं तर इव्हेंट ठरलेला आहे। चर्चगेट स्थानकातून आता राज ठाकरे बाहेर पडतात, मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसते। खरं तर रोजचे मुंबईकर लोकल प्रवासी आहेतच, त्याचबरोबर मवियाचे मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आज लोकलनं प्रवास करत मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि हे सगळं वातावरण तापवण्याचा जो प्रसंग आहे तोच आपण आता सध्या झी24 तासच्या स्क्रीनवर पाहतोय। ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन आणि त्याचं महाकव्हरेज झी24 तासवर आपण पाहतोय। क्षणोक्षणाची प्रत्येक खबरबात आपल्याला झी24 तासच्या या बातम्यांमधून दिसणार आहे। मुंबईमध्ये आज मोठा मोर्चा आहे, सत्याचा मोर्चा, आणि या सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरे यांनी आज लोकलमधून प्रवास केला। सामान्य मुंबईकर जसा रोज लोकलमधून प्रवास करतात त्याची अनुभूती आज राज ठाकरेंनी घेतली। प्रचंड प्रमाणामध्ये गरमी होती आणि यावेळी राज ठाकरेंच्या वेगवेगळ्या भावमुद्रा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या। एकंदरीतच मुंबईकरांचा हा रोजचा प्रवास कसा असतो लोकलमधून त्याचा अनुभव राज ठाकरेंनी बऱ्याच वर्षानंतर घेतलेला असला तरी एक अत्यंत चाणाक्ष बारकाईने लक्ष देणारे राजकारणी म्हणून त्यांच्या भाषणामध्ये आजच्या त्यांच्या या प्रवासाचं निश्चितच वर्णन असणार आहे। चर्चगेट स्टेशनमधून बाहेर पडताना राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी आणि घोषणाबाजी सुद्धा एक प्रकारे ऐकू येते आहे। तर आयोगाविरोधात हा सत्याचा मोर्चा आज काही वेळामध्ये निघतोय आणि आमचे प्रतिनिधी
प्रतिनिधी मनोज पाठक सध्या आपल्या बरोबर आहेत. राज ठाकरेंबरोबर लोकलमधून प्रवास मनोजने केलेला आहे. त्या निश्चितच मनोजकडे काय नेमकी वेगळी माहिती आपण जाणून घेऊया. मनोज, राज ठाकरे म्हणजे खरं तर इव्हेंट, कुठल्याही घटनेचा एक मोठा इव्हेंट राज ठाकरेंना करता येतो आणि आज तर त्यांच्या एका या प्रवासामधून सुद्धा जाणवलं. काय तुम्ही पाहिलं संपूर्ण प्रवासात? राज ठाकरे हे मुंबईकरांचं निरीक्षण करत होते. आता ते चर्चगेट स्थानकाच्या बाहेर आलेले आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन आज आपल्याला रेल्वे स्थानकावरती बघायला मिळालं. मग ते दादर रेल्वे स्थानक असो किंवा चर्चगेट असो. मात्र चर्चगेट स्थानकावर मी सध्याच्या घडीला जे दृश्य बघतीये ते न भूतो न भविष्यती असं आहे. कारण प्रचंड गर्दी राज ठाकरेंना बघण्यासाठी आहे. वेगवेगळे बॅनर्स मनसैनिकांनी आणलेले आहेत. विशेषतः त्यांना बघण्यासाठी अनेक इतर भाषीय नागरिक, इतर भाषीय मुंबईकर हे सुद्धा मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत. त्यामुळे एकंदरीत राज ठाकरेंची जी क्रेज म्हणतो आपण की राजकीय नेत्यांमध्ये ज्यांची क्रेज आहे अशा मोजके राजकीय नेत्यांपैकी राज ठाकरे एक आहे. त्याच्यामुळे ती क्रेज अजूनही टिकून आहे मुंबईमध्ये. मुंबईमध्ये राज ठाकरेंचा करिश्मा काय आहे हे दाखवण्याचा तर हा प्रयत्न नव्हता ना. कारण अशा प्रकारचा इव्हेंट करणं खरं तर राज ठाकरेंच्या स्वभावात फारसं बसत नाही. मात्र मुंबईकरांप्रमाणे आपण लोकलनं प्रवास करणार आहोत. राज ठाकरेंनी भाषणात यापूर्वीच सांगितलेलं होतं. अनुपमा. तर मनोज पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि हा संपूर्ण प्रवास दादर पासून ते चर्चगेट पर्यंत मनोज पाठक यांनी राज ठाकरे यांच्या बरोबर केलेला आहे. आणि आता मोर्चाच्या आधी विश्रांती करण्यासाठी थोडा वेळ राज ठाकरे एका हॉटेलमध्ये जाणार असल्याचं कळतं आहे आणि त्यानंतर ते मोर्चामध्ये वेस्टिन हॉटेलमध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी थोडा वेळ विश्राम केल्यानंतर लगेचच ते मोर्चाच्या ठिकाणी जाणार आहेत, ज्या ठिकाणून फॅशन स्ट्रीट पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. फक्त मुंबईमधलेच कार्यकर्ते जनता नव्हे तर अगदी मुंबईच्या बाहेरून सुद्धा आलेले आहेत. आणि आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या वेस्टिन हॉटेलजवळ आहेत. आपण जाणून घेऊया काय नेमकी त्या ठिकाणी तयारी झालेली आहे. कपिल, काही वेळामध्ये राज ठाकरे वेस्टिन हॉटेलच्या इथे पोहोचणार आहेत. काय तयारी दिसतीये, काय नेमका सगळा माहोल आहे? नक्कीच राज ठाकरेंनी रेल्वे प्रवास केलेला आहे आणि काही वेळापूर्वी ते चर्चगेट स्टेशनला उतरलेले आहेत. काही क्षणातच राज ठाकरे हे इथे पोहोचणार. तुम्ही बघू शकता माझ्या मागे का ताफा आलेला आहे राज ठाकरेंचा. राज ठाकरे जे आहेत ते वेस्टिन हॉटेलला पोहोचलेले आहेत. तुम्ही बघू शकता कशा हा जो पूर्ण ताफा आहे हा राज ठाकरेंचा आहे. राज ठाकरेंची गाडी जी आहे ते वेस्टिन हॉटेलमध्ये आत शिरलेली आहे आणि राज ठाकरे इथे काही वेळ आराम करणार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांसह, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर ते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. इथून जो मोर्चाचं ठिकाण आहे ते एक 5 मिनिटावरती आहे. कदाचित ते ह्या ठिकाणावर चालत मोर्चाच्या ठिकाणी जातील असं एक नियोजन समोर येत आहे, अशी एक माहिती समोर येत आहे. तुम्ही बघू शकता की दृश्यामध्ये राज ठाकरे जे आहेत ते इथे वेस्टिन हॉटेलला पोचलेले आहेत आणि थोडा वेळ इथे विश्रांती करत म्हणजे 5व्या माळ्यावर त्यांचं रूम आहे. 505 नंबरची रूम त्यांनी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये का वेस्टिन हॉटेलमधून राज ठाकरेंचं कपिल राऊत आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडीवर इथे लक्ष ठेवले. राज ठाकरे यांचा दादर ते चर्चगेट असा लोकल प्रवास झाल्यानंतर अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या वेस्टर्न हॉटेलमध्ये आता राज ठाकरे विश्रामासाठी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी काही मिनिटं काही वेळ थांबून लगेचच ते मोर्चाच्या ठिकाणी जाणार आहेत. फॅशन स्ट्रीट इथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. कशी नेमकी तयारी झालेली आहे याचा आढावा ते जाऊन तिथे घेणार आहेत. तर आपल्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सध्या राज ठाकरे हॉटेलमध्ये गेलेले आहेत. त्यांच्यासाठी या ठिकाणी एक रूम बुक केलेली आहे. या ठिकाणी काही वेळासाठी ते थांबतील आणि त्यानंतर पुढचं एकंदरीतच मोर्चाच्या नियोजनाचा आढावा घेऊन या मोर्चा संदर्भात पुढे तिथे आढावा घेण्यासाठी स्वतः पोहोचतील. अजूनही या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली आहे की नाही याबाबत स्पष्टता आलेली नाहीये. काही वेळापूर्वी अजूनही परवानगी मिळाली नसल्याचं कळत होतं. जाऊया आपण कपिलकडे, काय नेमके वातावरण जाणून घेऊया. कपिल,
हॉटेलला पोहोचले तुम्ही बघू शकता. नक्कीच तुम्ही बघू शकता का राज ठाकरे आता वेस्टिन हॉटेलला पोहोचले. तुम्ही बघू शकता का इथे म्हणजे विद्यालय अडवण्यात आलेलं आहे, परंतु राज ठाकरे आणि त्यांचे जे पदाधिकारी असतील, त्यांचे कार्यकर्ते आहेत, हे सर्व आतमध्ये गेलेले आहेत. 5व्या माळ्यावरती त्यांचा जो रूम आहे 505 नंबरचा रूम आहे, तिथे हे सर्व पदाधिकारी बैठक करणार आहेत, विश्रांती करणार आहेत. आणि ह्या ठिकाणावरून 5 मिनिटावरती अवघ्या काही मिनिटावरतीच जे ठिकाण आहे मोर्चेचं, तिथे कदाचित जे राज ठाकरे आहेत हे इथून चालतच तिथे जाऊ शकतात कार्यकर्त्यांसह. त्यामुळे एकंदरीतच आता राज ठाकरे जवळपास 1.5 ते 2 तास इथे विश्रांती करतील. विश्रांती झाल्यानंतर ते इथून मोर्चाकडे जाणार आहेत. त्यामुळे ह्या हॉटेलची निवड करण्यात आली, कारण की ह्या ठिकाणावरून 5 मिनिटावर अगदी 3 ते 4 मिनिटावर मोर्चाचं ठिकाण आहे. मेट्रो जे आपण बोलतो जिथून मोर्चा सुरू होणार आहे ते ठिकाण आहे. आपण पाहिलं होतं की ह्या आधी राज ठाकरे यांनी रेल्वे प्रवास केलेला आहे. 10:38 त्यांनी लोकल पकडली होती चर्चगेटला येण्यासाठी. त्यानंतर तिथून ते आपल्या ताफासह गाडीने वेस्टिन हॉटेल आलेले आणि वेस्टिन हॉटेलमध्ये ते आता आपल्या कार्यकर्त्यांसह आत गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता की आतमध्ये ते आता कार्यकर्त्यांबरोबर एक बैठक घेतील. बैठकीनंतर कदाचित ते विश्रांती करतील. नंतर जेव्हा सर्व जमाला लागतील मोर्चा या ठिकाणी मोठे मोठे नेते मंडळी जमाला सुरुवात होतील, तेव्हा मात्र राज ठाकरे इथून चालतच त्या मोर्चाकडे जातील असं नियोजन इथल्या मोर्चाचं करण्यात आलेलं आहे. असं नियोजन मनसेकडनं करण्यात आलेलं आहे. अगदी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण पाहतोय मुंबईमध्ये मोर्चा आज निघणार आहे. सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत. हॉटेल वेस्टिन मध्ये ते थांबलेले आहेत. थोडा वेळ ते इथे थांबणार आहेत, थोडीशी विश्रांती घेणार आहेत. त्याचबरोबर जे नेते आलेले आहेत, पदाधिकारी आलेले आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. काय नेमकी आगामी काळातली रणनीती असली पाहिजे, मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर कशा पद्धतीचा संपूर्ण हा रूट आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे. त्याचबरोबर राज्यभरातून सुद्धा अनेक मनसेचे कार्यकर्ते आणि नेते हे सध्या त्या स्थळी दाखल होत आहेत, मोर्चाच्या स्थळी. त्यामुळे संपूर्ण नियोजन कशा पद्धतीचं मनसेचं असलं पाहिजे त्या संदर्भात खरं तर बैठक होईल, त्यामध्ये चर्चा होईल. त्याचप्रमाणे दुसरी बाजू जर पाहायला गेली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे सुद्धा त्या ठिकाणी दाखल होत आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून कधी निघणार, ते त्या मोर्चाच्या स्थळी कधी पोहोचणार याची सुद्धा सर्वांनाच प्रतीक्षा आहे. काँग्रेसच्या वतीनं कोण कोण मोर्चामध्ये सहभागी होणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांची आहे त्यांच्या वतीनं कोणकोणते नेते पोहोचलेले आहेत, कोणकोणते नेते पोहोचत आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तर ही 2 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय. मोर्चासाठी राज ठाकरेंनी लोकलचा प्रवास केलेला आहे. साधारण 10:15च्या सुमारास ते शिवतीर्थ या निवासस्थानामधून निघालेले होते. 10:15च्या सुमारास 10:20च्या सुमारास ते लोकल स्टेशनवर पोहोचलेले होते आणि त्यानंतर 10:38ची त्यांनी लोकल घेतलेली होती. त्या लोकलमधून त्यांनी प्रवास करत चर्चगेट गाठलेला होता आणि आता वेस्टिन हॉटेलमध्ये ते सध्या पोहोचलेले आहेत. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत. आजचा मोर्चा हा भव्य होणार आहे, विराट होणार आहे.